अखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। थेट 24 फेब्रुवारी रोजी पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 2,000 रुपये नाही तर थेट 10,000 रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। जर तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट दुप्पट पैसे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। बघा, पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची तारीख जाहीर झालेली आहे। 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2,000 रुपयांचा 19वा हप्ता मिळणार नाही तर थेट 10,000 रुपये जमा करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। परंतु कोणत्या शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळणार आहे तर कोणत्या शेतकऱ्यांना थेट 10,000 रुपये सुद्धा मिळणार आहे। तर हे 10,000 रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, अखेर शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपलेली आहे। थेट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली आहे। तुम्हाला सुद्धा माहिती आहे की काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडली तर त्या बैठकीमधून पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता सोडण्यासंदर्भात महत्त्वपूर्ण अशी बैठक नेमण्यात आली होती। तर त्याच्यावरती निर्णय सुद्धा झालेला आहे आणि 19व्या हप्त्याची तारीख सुद्धा जाहीर झालेली आहे। परंतु पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याची रक्कम सुद्धा वाढवण्यात आलेली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आजचा दिवस 100% आनंदाचा दिवस ठरणार आहे। कारण वर्षानुवर्ष फक्त 2,000 रुपये शेतकऱ्यांना प्रत्येकी 4 महिन्यानंतर मिळत होते, परंतु याच्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे। त्यामुळे जर तुम्ही शेतकरी असाल तर तुम्हाला प्रत्येकी 4 महिन्यानंतर 2,000 रुपये नाही तर थेट 3,000 रुपये जमा करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे। त्यामुळे शेतकरी असाल तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 2,000 रुपये नाही तर थेट 10,000 रुपये मिळणार आहे। परंतु हे 10,000 रुपये मिळवण्यासाठी काय करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला झटपट सांगतो। बघा, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 100% मिळणार आहे, परंतु राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याची तारीख सुद्धा घोषित करण्यात आलेली आहे। बघा, शेतकऱ्यांना 2 योजनांच्या माध्यमातून पैसे मिळत असतात। त्याच्यापैकी पहिली योजना म्हणजे पीएम किसान योजना। बघा, या पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता 24 तारखेला 100% मिळणार आहे। त्यातच राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेच्या 6व्या हप्त्याची तारीख सुद्धा घोषित करण्यात आलेली आहे। तर ही तारीख किती आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊया। तर बघा, 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता जमा केला जाणार आहे आणि त्यासोबत नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता सुद्धा मिळणार आहे। म्हणजेच पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये शेतकऱ्यांना 24 फेब्रुवारी रोजी मिळणार आहे। त्याचप्रमाणे नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये सुद्धा मिळणार आहेत। म्हणजेच टोटल मिळून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 4,000 रुपये रक्कम जमा केली जाणार आहे। परंतु तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की उर्वरित 6,000 कशा पद्धतीने मिळणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा, हे दोन्ही हप्ते आहेत, याच्यामध्ये पीएम किसान हप्ता असेल किंवा नमो शेतकरी हप्ता असेल, म्हणजेच या 2 योजना आहेत। तर या 2 योजनांमध्ये 3,000 रुपयांनी वाढ सुद्धा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच 19वा हप्ता 2,000 रुपयांचा मिळणार आहे आणि 6वा हप्ता 2,000 रुपयांचा, म्हणजे हे 4,000 रुपये झाले। त्याचप्रमाणे हे 6,000 रुपये सुद्धा वाढवण्यात आलेले आहेत। म्हणजे 10,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 100% जमा केले जाणार आहे। परंतु हे पैसे मिळवण्यासाठी 3 कामे केलेली आहेत का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा दोन्ही हप्ते मिळणार नाहीत। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये 10,000 रुपये कशा पद्धतीने मिळणार आहे ते तर तुम्हाला सांगितलेलं आहे, परंतु तुम्ही 3 कामे केलेली आहेत का हे चेक करणं सुद्धा गरजेचं आहे, अन्यथा हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार नाहीत। बघा, पहिलं काम म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक करायचं आहे। जे शेतकरी बांधव आधार कार्ड आपल्या बँक खात्याशी लिंक करतील त्यांच्याच खात्यामध्ये हे पैसे जमा केले जाणार आहे। दुसरं काम म्हणजे फार्मर आयडी कार्ड काढलेला आहे का? जे शेतकरी फार्मर आयडी कार्ड काढतील त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता सुद्धा जमा केला जाणार आहे। आणि तिसरं कागदपत्र म्हणजे तिसरं काम म्हणजे किसान क्रेडिट कार्ड। बघा, ज्या शेतकऱ्यांनी किसान क्रेडिट कार्ड
काढलेलं असेल त्यांच्याच खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता, नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता जमा केला जाणार आहे। म्हणजेच येत्या 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 2000 रुपये, नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 2000 रुपये, म्हणजेच हे टोटल मिळून 4000 रुपये झाले। त्यासोबतच काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडली, तर त्या बैठकीमध्ये स्पष्ट असा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे की पीएम किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी योजना असेल तर याच्यामध्ये 3,000 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। म्हणजेच हे 4000 आणि हे 6000 रुपये म्हणजे टोटल मिळून शेतकऱ्यांना प्रत्येक वर्षाला एका योजनेमधून भरपूर पैसा मिळणार आहे। सध्याच्या स्थितीला प्रत्येक योजनेतून 6,000 रुपये मिळत होते, परंतु पुढच्या वर्षीपासून म्हणजे या चालू वर्षीपासून 9,000 रुपये मिळणार आहेत। म्हणजे टोटल मिळून 18,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत। बघा, शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा दिवस होता। तुम्हाला सर्व माहिती अगदी मुद्देसूद पद्धतीने दिलेली आहे। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।